राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो, पण नुकताच जो निकाल जाहीर झालाय त्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे। ही केवळ एक निवडणूक नव्हती, तर 2029च्या महायुद्धाची ही नांदी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। एका बाजूला विरोधक एकजुटीचा दावा करत होते, तर दुसऱ्या बाजूला सत्तेतील भिडू आपली ताकद आजमावत होते। पण जेव्हा पेटी उघडली आणि आकडे समोर आले, तेव्हा मात्र अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली। असा निकाल जो गेल्या 25 वर्षात कोणी पाहिला नव्हता, आणि असा विजय ज्याची नोंद आता इतिहासाच्या सुवर्ण पानावर झालेली आहे। नेमकं काय घडलं या निवडणुकीत, आणि फडणवीसांनी असा कोणता आकडा सांगितला ज्याने विरोधकांची झोप उडवली? चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या या निवडणुकीत महायुतीने अक्षरशः विजयाचा झंझावात निर्माण केलाय। निकालाचे आकडे पाहिल्यास लक्षात येते की महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा विकासाच्या राजकारणाला कौल दिलाय। या निवडणुकीत महायुतीचे तब्बल 213 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत। हा आकडा साधा सुद्धा नाही, तर हे एक स्पष्ट संकेत आहेत की ग्रामीण भागापासून शहरापर्यंत महायुतीची पकड किती मजबूत झालेली आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून त्यांना अवघ्या 50 जागांवर समाधान मानावे लागलेले आहे। या फरकावरूनच राज्यातील राजकीय हवा कोणत्या दिशेने वाहत आहे याचा अंदाज येतो। या संपूर्ण निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा समोर आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विजयानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जो आत्मविश्वास दाखवला तो त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होता। फडणवीसांनी केवळ विजय साजरा केला नाही, तर आकडेवारीनिशी सिद्ध करून दाखवलं आहे की भाजपची ताकद राज्यात किती पटीने वाढलेली आहे। 2017च्या निवडणुकीत भाजपकडे 1602 नगरसेवक होते, पण यंदा हा आकडा दुपटीपेक्षा जास्त झालेला आहे। 3315 नगरसेवक निवडून आणणं ही खरंच एक ऐतिहासिक आणि रेकॉर्ड ब्रेक कामगिरी मानली जात आहे। फडणवीसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या निवडणुकीत भाजपचे 129 नगराध्यक्ष निवडून आले आहेत। जर आपण टक्केवारीचा विचार केला तर महायुतीचे 74% जास्त नगराध्यक्ष विजयी झालेले आहेत। याचाच अर्थ असा की राज्यातील पाऊण भागावर आता महायुतीचा भगवा आणि भाजपचं वर्चस्व निर्माण झालेलं आहे। भाजपचे 48% नगरसेवक एकट्याने निवडून आलेले आहेत। ही बाब विरोधकांसाठी चिंतेची ठरत आहे। विधानसभेत जो परफॉर्मन्स महायुतीने दाखवला होता तोच करिश्मा त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही कायम राखला आहे, हे आता सिद्ध झालंय। आणि या विजयाचं श्रेय फडणवीसांनी केवळ स्वतःकडे न घेता आपल्या सहकार्यांचेही जाहीर आभार मानलेले आहेत। त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं विशेष कौतुक केलेलं आहे। महायुतीमधील हा समन्वयच विजयाचं खरं गमक ठरलेलं आहे। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांनीही या निवडणुकीत मोलाची कामगिरी केलेली असून त्यांच्या पक्षांचे उमेदवारही मोठ्या संख्येने विजयी झालेले आहेत। आम्ही एक टीम म्हणून लढलो आणि जनतेने आमच्या टीम वर्कला पसंती दिली, असं फडणवीस यावेळी अभिमानाने म्हणाले। या निवडणुकीत एक नाव प्रकर्षाने समोर आलेलं आहे, ते म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं। त्यांच्या नेतृत्वात ही पहिलीच मोठी निवडणूक पार पडली आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी पक्षाला मोठं यश मिळवून दिलं। फडणवीसांनी त्यांचं अभिनंदन करताना म्हटलं की ही निवडणूक भविष्यातील अनेक निवडणुकींसाठी एक आदर्श ठरेल। मंत्री आणि कार्यकर्त्यांनी जमिनीवर उतरून केलेली मेहनत आज निकालाच्या रूपाने फळाला आली आहे। पक्ष, संघटना आणि सत्ता यांच्यात जो संवाद असावा लागतो तो या निवडणुकीत उत्तमरित्या दिसून आला, आणि त्यामुळेच हा अभूतपूर्व विजय शक्य झाला। गेल्या 20-25 वर्षात महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणत्याही एका पक्षाला किंवा युतीला इतका मोठा जनादेश मिळाला नव्हता। फडणवीसांच्या मते हा विजय केवळ राजकीय विजय नसून जनतेने दिलेल्या विश्वासाची पावती आहे। 2017 मध्ये जेव्हा भाजपने मोठी मुसंडी मारली होती तेव्हा अनेकांना वाटलं होतं की हे यश तात्पुरतं आहे, पण 2025 मध्ये त्याही पेक्षा मोठा विजय मिळून भाजपने आपली ताकद क्रेज नसून ती संघटनात्मक शक्ती असल्याचं दाखवून दिलंय। देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना विरोधकांवर जो टोला लगावला तो चांगलाच चर्चेत आहे। विरोधक निवडणुकीच्या प्रचारासाठी घराबाहेरच पडले नाहीत असं म्हणत त्यांनी मवियाच्या नेत्यांची खिल्ली उडवली। फडणवीसांच्या मते विरोधकांनी ही निवडणूक लढवण्यापूर्वीच हार मानलेली होती। आता निकाल विरोधात गेल्यावर ते कदाचित असं म्हणतील, आम्ही ही निवडणूक फार गांभीर्याने घेतलीच नव्हती। पराभवाचं खापर फोडण्यासाठी विरोधक नवनवीन कारण शोधतील, पण जनतेने दिलेला निकाल हा अंतिम आहे, असा प्रहार त्यांनी केलाय। निवडणुकीच्या काळात झालेला प्रचार हा नेहमीच वादाचा विषय असतो, पण फडणवीसांनी स्पष्ट केलं की त्यांनी आणि त्यांच्या टीमने संपूर्ण काळात केवळ सकारात्मक प्रचार करण्यावर भर दिला। सरकारने केलेली कामं, राबवलेल्या योजना आणि भविष्यातील विकासाचा रोड मॅप लोकांसमोर मांडला।
भावनिक मुद्द्यांपेक्षा विकासाच्या मुद्द्यांना जनतेने जास्त प्रतिसाद दिला, हेच या निकालावरून स्पष्ट होते। राजकारणात चिखलफेक करण्यापेक्षा कामाची पावती देणे लोकांना जास्त महत्त्वाचं वाटतं, हे आजच्या निकालाने अधोरेखित केले। राज्याच्या ग्रामीण भागात जिथे एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मक्तेदारी मानली जात होती, तिथे आता भाजप आणि महायुतीने सुरंग लावलेला आहे। नगर परिषदांच्या जागांवर इतक्या मोठ्या प्रमाणात विजय मिळवणं म्हणजे ग्रामीण जनतेच्या मनातलं स्थान पक्क करणं होय। शेतकरी योजना, लाडकी बहीण योजना आणि पायाभूत सुविधांचा विकास या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम या निवडणुकीत दिसून आलेला आहे। सर्वसामान्यांच्या जीवनात जे बदल घडले त्याचं प्रतिबिंब मतपेटीतून उमटलेलं आहे, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महायुतीची कामगिरी सुधारलेली पाहायला मिळते। पश्चिम महाराष्ट्र जो पवारांचा बालेकिल्ला मानला जातो, तिथेही भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे। विदर्भ आणि मराठवाड्यात तर भाजपने आपला गड अधिकच मजबूत केलेला आहे। कोकणात एकनाथ शिंदे आणि भाजपच्या युतीने विरोधकांना साफ केले। फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपची ही वाढणारी ताकद आगामी काळात इतर पक्षांसाठी मोठं आव्हान असणार आहे। या निकालामुळे महाविकास आघाडीच्या गटात मात्र शांतता पसरलेली आहे। 50 जागांवर समाधान मानावं लागणं हे त्यांच्यासाठी नक्कीच आत्मपरीक्षण करायला लावणार आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांनी एकत्रित येऊन देखील महायुतीचा वेग रोखता आलेला नाही, हे वास्तव आता त्यांना स्वीकारावंच लागणार आहे। जनतेचा कौल मान्य आहे असं म्हणत ते आता आगामी निवडणुकींसाठी रणनीती बदलतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पण सध्या तरी महायुतीचा गुलाल संपूर्ण महाराष्ट्रात उधळला जात आहे। या विजयानंतर आता भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी विधानसभेचा परफॉर्मन्स कायम ठेवलेला आहे, म्हणजेच जनतेने दिलेला कौल हा केवळ एका निवडणुकीपुरता मर्यादित नसून तो सलग सुरू केलेला कल आहे। जनतेने पुन्हा एकदा महायुतीवर मोहर उमटवून हे दाखवून दिलं आहे की त्यांना स्थिर आणि विकासाभिमुख सरकार हवं आहे। फडणवीसांचा तो आकडा केवळ आकडा नसून तो विरोधकांसाठी एक धोक्याची घंटा आहे। येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकाही होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर नगर परिषदांचा हा निकाल महायुतीसाठी बूस्टर डोस ठरणार आहे। भाजपने 3395 नगरसेवक निवडून आणून जो विक्रम प्रस्थापित केला आहे, तो मोडणं येणाऱ्या काळात सोपं नसेल। तुम्हाला काय वाटतं? महायुतीचा हा विजय खरोखरच ऐतिहासिक आहे का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे पब्लिक कट्टा हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।